नमस्कार. जय महाराष्ट्र. शेकडो विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर. नव्या शाळेला संरक्षण भिंत उभारण्याची तातडीची मागणी. देऊळगाव राजा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले नगर परिषद मराठी शाळेतील नव्या इमारतीभोवती संरक्षण भिंत तातडीने उभारावी, अन्यथा विद्यार्थ्याच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी मागणी नगर परिषद मुख्य अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्या शाळे वर्ग लिलाव भवन येथे पर्यायी व्यवस्थेत भरत असून वाढत्या विद्यार्थ्याची सुरक्षेमुळे उपलब्ध जागा अपुरी पडत आहे. विद्यार्थी पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेत असल्याने उन्हाळ्यात तीव्र उष्णता तर पावसाळ्यात पत्रावर पडणाऱ्या पावसाच्या आवाजामुळे अध्यापन आणि अध्ययनात मोठा अडथळा निर्माण होत आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय शाळेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे व बिळे असल्याने साप विंचू यासारखे विषारी प्राण्यांचा धोका कायम आहे. पत्र्याच्या शेडचा वरचा भाग उघडा असल्यामुळे माकडे वर्गामध्ये येत असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शाळेची नवीन इमारत पूर्णपणे तयार असूनही केवळ संरक्षण भिंत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना तेथे स्थलांतरित करता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. संरक्षण भिंत उभारण्यास शेकडो विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रस्तावित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध होईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनात प्रशासनाला 9 ऑगस्ट 2026 क्रांती दिन पूर्वी संरक्षण भिंती कायम प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास पालक, नागरिक आणि शाळा परिसरात विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्याची सुरक्षितता ही कोणत्याही विकासा कामापेक्षा अधिक महत्त्वाची नसून एखादी दुर्दैवी घटना घडल्यापूर्वीच प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात यावा, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.